नमस्कार मित्रांनो, आपला स्वागतात आहे इतिहास क्रांतिवीरांच्या या सिरीजमध्ये। आपण भाग 20 पाहिलेत। आज पाहणार आहोत भाग 21। भारताचे पहिले आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांना वंदन करून भाग 21 ला सुरुवात करूया। कुकुलवाडच्या ग्रामस्थांना जनावरांची स्थिती बघवत नव्हती, परंतु सखाराम पाटलाच्या हेकेखोर स्वभावापुढे ग्रामस्थ काहीही करू शकत नव्हते। दुसऱ्या दिवशी संध्याकाळ होत होती। 2 दिवस उपाशी असलेली जनावरे ओरडत होती। पुकळेवाडीच्या सोन्या धनगर त्याच्या पाहुण्याकडे कारंदेवाडीला बैलगाडी घेऊन सकाळी लवकरच गेला होता। येताना त्याने गाडी भरून ओली मका आपल्या बैलासाठी आणली होती। त्याने त्याची गाडी अंधार पडायच्या वेळी मारुतीच्या देवळाजवळ रस्त्यावर उभी केली। गाडी तिथे उभे करून गाडीला वंगण आणण्यासाठी बाटली हातात घेऊन कोंडवाड्याच्या शेजारून तो सरळ वाण्याच्या दुकानाकडे निघाला। वाटेत त्याला कोंडवाड्यातील जनावरे ओरडत असल्याचे ऐकू आले। वाण्याच्या दुकानातून वंगण घेऊन तो माधारी फिरला। त्याला वाण्याच्या दुकानात थोडी रामोशांची जनावरे काळच कोंडवाड्यात दामून ठेवली आहेत असे समजले। जितराबाच्या सोन्या धनगराला कळवळणी आल्याने त्याने थोडा विचार केला की चावडीतही कोणी नाही असे पाहून तो तडक आपल्या गाडीजवळ आला। गाडीत असलेली सर्व मका डोक्यावर घेऊन गुपचूपपणे कोंडवाड्याजवळ येऊन त्याने भिंतीवरून मक्याचे ओझे सोडून मका आत टाकण्यास सुरुवात केला। दोन्ही दिवसाची उपाशी जनावरे मक्यावर तुटून पडली। सोन्या धनगराने तिन्ही हाताने खाऊ घातली। देवळा शेजारच्या तालमीत मेहनत करणारी पोरण हा प्रकार। हेलपाट्यात साठीतली सगळीच्या सगळी मका त्या उपाशी जनावरांना स्वतःच्या पाहत होती। त्याने त्या पोरांना आपण मका खाऊ घातली आहे असे कोणालाही सांगू नका असे बजावले। सोन्या धनगर मोकळी गाडी घेऊन पुकलेवाडीला चालता झाला। इकडे रात्रीच्या 8 वाजायला आले होते। तालमीतल्या पोरांनी आपसात विचार केला व गुपचूप कुंभार आडीला जाऊन त्यांनी कुंभाराच्या आडीतला एक पुटका रांजण आणून कोंडवाड्यात भिंतीवरून आत ठेवला। काही पोरांनी गुपचूप त्या रांजणात पाणी ओतले। जनावरांनी ते पाणी पिऊन ती जरा ओरडण्याची थांबली। दुसऱ्या दिवशी सकाळी तालमीतल्या पोरांनी ओढ्याकडेला ज्या ठिकाणी मामलेदाराचा घोडा बांधला होता त्या ठिकाणी घोड्यासाठी आणलेला गवताचा बिंडा पडलेला होता। तो उचलून आणून कोंडवाड्यातील जनावरांना खाण्यासाठी टाकून दिला। दोन्हीही दिवस उलटून गेले। श्रीपती व दाजीने खिंडीत माघारी येऊन बायका पोरांच्या गाठी घेतल्या व त्यांची चौकशीही केली। बायकांनी त्यांना घडलेला सारा प्रकार बेजवार सांगितला। बायका सारे रडत रडत सांगत होत्या। त्यांचा धीर सुटला होता। हे सारे ऐकून व बघून ते दोघेही तडक कलेढोणला खाशाबा वस्तादाकडे जाऊन बाजा बेजाच्या कानावर हा सारा घडलेला प्रकार सांगितला व म्हणाले की लेकानू हे सगळे तुमच्यामुळे घडलेले आहे। तुम्हाला असे काय करायची गरजच नव्हती। आमची तर काय बी डोकी चालनाती। खाशाबाने त्यांना धीर दिला। बाजा बैजा हे ऐकून हाबकलेच व जनावरांच्या काळजीने पुरते गांगळले। आता पुढे नेमके काय करायचे याचा ते विचार करू लागले। खाशाबा वस्तादाने त्यांना काहीतरी मार्ग सांगितला व आपल्या तालमीतील 4-5 चांगली तगडी पोरण बाजाबैजा बरोबर पाठवून खिंडीतली जनावरं कोंडवाड्यातून कशी सोडवायची याची युक्ती त्यांना आवर्जून सांगितली। सखाराम पाटलाने जाणून बुजून कोंडवाड्यातल्या जनावरांकडे दुर्लक्ष केले। जनावरे मेली तरी चालतील, पण त्यांच्याकडे दुंकूनही बघायचे नाही असा त्याने तडालांना व कोतवालांना सांगून ठेवले होते। परंतु तालमीतली पोरण गुपचूपपणे आपल्या गंजीतल्या पेंड्या आणून कोंडवाड्यात टाकत होती। रात्र पडायच्या वेळेला बाजा व बैजा कलेडोनहून खाशाबाने बरोबर दिलेली पोरण घेऊनच खिंडीत येऊन दाखल झाले। त्यांनी चिम्मण धोंड्यावर थोडा वेळ बसून जनावरं कशी सोडवायची याची चर्चा केली। अंधार पडायची ती सगळीजण वाट बघू लागली। जेवण उरकून रात्रीच्या 10 वाजता आपापली घोंगडी व कुऱ्हावरी बरोबर घेऊन महादेवाच्या टेकडीवरच्या देवळात येऊन बसली। अजून पुरी रात्र व्हायला अवकाश होता। रात्रीच्या 11 वाजता त्यांनी देऊळ सोडले व मधल्या रस्त्याने सरळ ओढ्या काठाला घाडग्याच्या शेरीत आंब्याच्या झाडाखाली येऊन बसली। रात्रीच्या 12 वाजून गेल्यावर सामसूम होतात व भटकणारी कुत्री आडोशाला जाऊन पडल्यावर त्या सर्व जणांनी कुंभार गल्लीतून दबकत दबकत सखाराम पाटलाच्या वाडा गाठला व वाड्याबाहेरच्या कुंपणा शेजारच्या दरवाजापाशी येऊन उभी राहिली। वाड्याभोवती परोसभर उंचीच्या भिंती होता। आत शिरताच ते वाड्याच्या सोप्यात आले। सखाराम पाटील सोप्यातच लाकडी पलंगावर नुकताच झोपला होता
पाटलीन आतल्या खोलीत झोपी होती. पाटलाच्या सोप्यात बांधलेले कुत्रे गुरगुरतच उभे राहून भुंकू लागले. त्याबरोबर एकाने आपले घोंगडे कुत्र्याच्या तोंडावर टाकले. तिथेच शेजारी बसला. तोंड दाबल्याने कुत्र्याचे काही चालेनासे झाले व नुसते धडपडू लागले. इकडे बाज्या सखाराम पाटलाच्या उशाशेजारी येऊन उभा राहिला व त्याने जागा होत असलेल्या पाटलाच्या नरड्याला कुऱ्हाड लावली. बाज्याने त्याच्या छातीवर एक पाय दिला. पाटील पुरता जागा झाल्याने तो भेदरला. नरड्यापाशी कुऱ्हाड बघून त्याची बोबडीच वळली. काहीही आवाज न करता तो उघड्या डोळ्यांनी बाज्या बैजाकडे बघता होता. बाज्या त्याला म्हणाला, पाटला, तू आमची लई कागाळी केलीस. तुला आता जिवंत सोडत नाही. आमची जनावरे कोंडवाड्यात डांबून तू आमचा गुन्हा केला आहेस. त्यावर पाटील बोबड्या शब्दात घाबरत म्हणाला, मी उद्याच्या उद्या सकाळी जनावरे सोडून देतो, पण माझ्या जीवाला धोका करू नका. इकडे सोप्यातला कालवा ऐकून पाटलीन जागी झाली व ताडकन उठून कंदील घेऊन बाहेर सोप्यात आली. तिने पाटलाच्या छातीवर पाय देऊन उभा असलेला बैजा व नरड्याला कुऱ्हाड लावून उभा असलेला बाजा पाहताच तिने ओरडण्यास सुरुवात केली. परंतु तोंड उघडताच शेजारी उभ्या असलेल्या पोराने तोंडचं दाबून धरले व गप्प बसण्यास सांगितले. पाटील गयावया करीत होता. त्यावर बाजाने कोंडवाड्याची चावी मागितली. ती पाटलाने हळूच हाताने कमरेला बांधली होती. ती सोडून बाज्याच्या हातात दिली व गप्प पडून राहिला. पाटलाचा धीरच सुटला होता. बाजा आणखी म्हणाला, आम्ही सगळी जनावर खिंडीत माघारी नेणार आहोत. जनावरं नेल्याचा कसलाही बोभाटा करू नकोस. तसेच कसलीही कागाळी करायची नाही. असा सज्जड दम बाज्याने सखाराम पाटलाला दिला व काहीही करणार नाही अशी पाटलाकडून कबुली घेतली. तशी सगळे पोरण बाजा बैजा कोंडवाड्याची चावी घेऊन कोंडवाड्यापाशी येऊन चावीने कोंडवाड्याचे कुलूप काढले. दार उघडून ते आतात गेले. तसे त्यांना आपल्या जनावरांना चारा घातल्याचे व फुटक्या रांजणात पाणी ठेवल्याचे दिसले. त्यांचा हे बघून ऊर भरून आला. हे कोणी भल्या माणसाने केले असावे याचा अंदाज घेत त्यांनी आतली जनावरे बाहेर काढली. परत दरवाजा बंद करून कुलूप दाराला अडकविले. त्याची किल्ली तिथेच टाकली व त्यांनी सगळी जनावरे अंधारातच हाकत खिंडीचा रस्ता धरला. हाकत हाकत जनावरे खिंडीत दाखल झाली व तसेच पुढे खिंड ओलांडून कानवाडीच्या रामोशी वाड्यात नेऊन बांधली. इकडे सखाराम पाटील दिवस उगवताच पारोशा तोंडानेच कोंडवाड्याकडे लगबगीने आला. कोंडवाडा उघडा असून आत जनावरे नसल्याचे दिसले व कुलूप किल्ली तिथेच पडलेली दिसली. ती ताब्यात घेतली व सकाळी सकाळी सरनाईकाकडे पोहोचला. त्या दोघांनी विचार करून म्हासावरच्या ठाणे अंमलदाराकडे कोंडवाड्यातील जनावरांना चारा पाणी देण्याचे जमणार नसल्याने जनावरे सोडून दिली असल्याचा रिपोर्ट तरामार्फत पाठवून दिला. तराळाकडे रिपोर्ट वाचून ठाणे अंमलदाराने दुसऱ्या दिवशी आपण स्वतः परत कुकुडवाडला येत असल्याचा निरोप त्यास तराळाकडे पाठलास दिला. निरोप घेऊन तराळ माघारी फिरला. मामलेदाराच्या मनात झालेल्या प्रकाराचा अपमान चांगलाच चालत होता. त्याने ठाणे अंमलदाराकडे लेखी सरकारी गुन्हा नोंदवून रामोशाना कुकुडवाडला रोज सकाळी व संध्याकाळी हजेरी लावण्यासाठी हिस्ट्री सीटर म्हणून खिंडीच्या श्रीपती व दाजीसह इतर 11 लोकांना नोटीस बजावण्यास फरमाविले व तसा तगादा त्यामागे लावला. इकडे ठाणे अंमलदार दुसऱ्या दिवशी घोड्यावरून कुकुडवाडला दिवस उगवायला चावडीत हजर झाला. त्याने येताच सखाराम पाटलाला जनावरे सोडल्यामुळे फैलावर घेतले. पाटलाने पण कायद्यावर बोट ठेवून व जनावरांना चारा पाणी जादा दिवस करू शकत नसल्याने जनावरे सोडल्याचे स्पष्ट सांगितले. त्यावर आणखीही पाटलाने ठाणे अंमलदारांना पटवून सांगितले की एकतर रामोशाच्या जनावरांनी दुसऱ्याच्या रानात शिरून पीक खाल्ले नाही व रामोशांनी वसूल भरणा केला असल्याने विनाकारण जनावरे कोंडवाड्यात ठेवल्याची रितसर पावती करता येत नाही. या कारणामुळे जनावरे सोडणे भाग पडले असे वरवर सांगून वेळ मारून नेण्याचा पाटलांनी प्रयत्न केला. नंतर ठाणे अंमलदाराला कोंबडीचे झकास जेवण देऊन वर चांगली बिदागी देऊन त्याला खुश केले व खिंडीच्या रामोशांना हिस्ट्री सीटरची नोटीस बजावून त्यांना रोज सकाळ संध्याकाळ हजेरी लावण्याचे आश्वासन देऊन ठाणे अंमलदाराला कटवले. सखाराम पाटल्याच्या मनात बाज्या बैजाबद्दल भलताच राग धुमसत होता. त्याला त्या रातीची व नरड्यावर ठेवल्याला कुऱ्हाडीची आठवण येत होती. तो जाम चिडला होता. सखाराम पाटल्याची भावकी त्याला म्हणावी तशी साथ देत नव्हती. त्याच्याबद्दल भावकी तेण होती याचा सर्व अंदाज पाटल्यानी मनात घेतला.
त्यांनी 2 कोतवालांना खिंडीतल्या रामोशांच्या पाळतीवर ठेवलं होते. पण खिंडीचे रामोशी खिंडीच्या पलीकडे खटाव तालुक्यात जाऊन कामधंदा करीत होते. दुसऱ्याच्या शेतावर चाकरीचे गडी म्हणून पोट भरण्यासाठी राहिली होती. श्रीपती मायळीतल्या वाण्याच्या घरी सालाने राहिला. ताजी एका बामणाच्या घरी शेतात सालाने चाकरीस राहिला. त्यांनी खिंडीतली सर्व जनावरे बायका पोरासे मायणी.